विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणावर केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवं आणि एकत्र येऊन काम करायला हवं असं मत दानवे यांनी व्यक्त केलं होतं। त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत। भविष्यात खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का, ते शक्य आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधलाय। रोहित पवार म्हणाले की शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे भाजपला सोडून कधीही जाणार नाहीत। अजितदादा असे एकमेव नेते होते ज्यांनी भाजपला सोडलं असतं, कारण 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते। मात्र आता असं धाडस कुणीही करणार नाही, कारण शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे दात नसलेले वाघ आहेत, जे फक्त गुरगुरत आहेत। त्यांची अस्वस्थता ही केवळ सत्तेसाठी आहे, आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी अस्वस्थ आहोत, असं त्यांनी म्हटलंय।